आज आहे राहेरच्या नदीवर। या ठिकाणी या नदीला अनेक लोक श्रद्धेने येतात, कारण की त्यांची भावना असते। या ठिकाणी काही लोक घरातील कुटुंबातील व्यक्ती मेल्यानंतर त्यांची हाडं या पाण्यामध्ये टाकण्यासाठी येतात। काही जण आपण केलेले पाप धुवून जावं, निर्मळ व्हावं म्हणून आंघोळ करतात आणि या ठिकाणीच कपडे सोडून दुसरे नवीन कपडे लिहून या ठिकाणाहून जातात। आणि काही जण या ठिकाणी केस अर्पण या नदीमध्ये करतात। त्यांची भावना असते की नदी हे मध्ये जर आपण आंघोळ केलो, या गंगामध्ये जर आंघोळ केलो तर आपण एकदम सर्व पाप धुवून जातील आणि आपण एकदम फ्रेश होऊ असं समजतात। आणि नंतर जाता जाता याच नदीमधलं पाणी बॉटलमध्ये घेऊन जाऊन घरी सर्व लेकरांना गंगेचं तीर्थ म्हणून पाजवतात। बघा तुम्ही, या ठिकाणी सर्व घाण या ठिकाणी पडलेली आहे। सर्व लोकांनी या ठिकाणी कपडे तसेच टाकून हे घाण या ठिकाणी या नदीमध्ये सोडतात आणि तेच पाणी आपण तीर्थ म्हणून पितो। तर विचार करा, हे आपण गंगेमध्ये आंघोळ केल्यामुळे आपलं पाप धुवून जात नाही, तर आपल्या डोक्यातून वाईट विचार काढले पाहिजे, तरच आपल्या डोक्यातील विचार जाऊन आपण शुद्ध होऊ शकतो। थोडं विचार करा या गोष्टीवर आणि आपल्याला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा।